ऐसा है कि मुंबई की भाषा तो मराठी है। मुंबई की भाषा मराठी तो यूपी की बोलो ना यार। जब हम लोग यूपी के हैं तो यूपी की भाषा बोलो ना। अरे हम आपके यहाँ पे थोड़ी आए, आप हमारे यहाँ पे आए तो हम आपकी भाषा क्यों बोले? आपको हमारी भाषा बोलनी चाहिए सर। अगर हम अपनी भाषा ही बोलेंगे, आपको जमता है तो ठीक है, नहीं है तो फिर जाने दो भाई। अब जय महाराष्ट्र, जय शिवराय. ह्यांचा माज आहे ना, माज हा का वाढलाय माहिती आहे? ह्यांची चुकी नाही आहे. बघा, लक्षात ठेवा, खरं बोलल्यावर बरं वाटणार नाही मराठी माणसाला, खास करून मुंबईच्या आणि मुंबईच्या यांचा माज आहे काय माहिती आहे? यांना माहिती आहे की आत्ता मुंबईतला जो मराठी माणूस आहे ना, तो बहुसंख्य हा निर्लज्ज आहे. आहे निर्लज्ज आहे. आपण निर्लज्ज आहे, कारण आपण आपल्या आजूबाजूला बघा, आपण ह्यांच्याबरोबर हिंदीमध्ये बोलतो. आपल्या भाषेची, मातृभाषेची काय पडलेली नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून यांचा माज आलेला आहे. पहिली गोष्ट, आपल्या धंद्यामध्ये जो प्रमाण पाहिजे तेवढं आहे नाही. बहुसंख्य आपण धंद्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. म्हणून यांचा माज वाढला आहे. यांना वाटतं आहे मुंबई यांच्यामुळे चालते. भाजी विक्रेते असो, नंतर मग कुठल्याही दुकानं असो, ह्यांच्यामुळे चालतात, बरोबर. कारण ह्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आहे. आपण पण कुठेतरी कमी पडतो आहे. आपली भाषा बोलण्यामध्ये पण आपण कमी पडतो आहे. त्यामुळे ह्यांचा माज वाढत चालला. दुसऱ्यांच्या राज्यामध्ये येऊन तो कॉन्फिडेंटली बोलतो आहे की बाबा आम्ही तर बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं करा. का माहिती आहे? त्यांना माहिती आहे इथे शंड झालेला मराठी माणूस आहे. इकडचा जो स्थायिक आहे ना, तो शंड झालेला आहे. तो फक्त चाकरमानी म्हणून अभिमान बाळगतो. त्यामुळे काही नाही होणार आहे. हे शंड आहेत साले, जे मराठी आहेत ना, ह्या आपले जे शंड आहेत, 100मधले 4 आमच्यासारखे बोलतात. त्यांना मग तुम्ही बोलतात, त्यांना हेच मराठी भैया काय बोलतात मध्ये, की तुम्ही भाषावाद करताय. आमच्या आजूबाजूला आपल्या बघा, प्रत्येक मराठी भैया 10मध्ये 8 मराठी भैया असतात. हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र.